तर सर्वत्र जल्लोषामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा होत आहे, कामगार दिन साजरा होत आहे। जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमध्ये देखील विद्यार्थी या ठिकाणी पटनाट्य असेल, लेझिम असेल अशा विविध उपक्रमांनी या ठिकाणी हा महाराष्ट्र दिन साजरा होतोय आणि माथेरानकर तसेच या ठिकाणी विद्यार्थी एकवटलेले आहेत। तर पाहूया आपण कशा पद्धतीने हा महाराष्ट्र दिन या ठिकाणी साजरा होणार आहे। पटनाट्य आणि लेझिम सादर केले। आम्हाला खूप चांगलं वाटलं, एवढी लोक बघायला आली। आम्हाला वाटलं तर नव्हतं, पण ते पण एक नंबर गेला आणि वी आर फीलिंग सो प्राऊड दॅट एवढी लोक आली आणि आम्हाला प्रोत्साहित केलं एवढं सारं आणि आम्ही नेक्स्ट ऑसो आम्ही करतच जाऊ आता। हे माझं ध्यानात कधीपासून होतं की हे माथेरानमध्ये व्यसनमुक्त मी ऐकलेलं आहे की खूप जण असं दारूच्या नशेमध्ये असतात, काम खूप करतात, कष्ट खूप करतात, परंतु त्याचं हे सोल्युशन नाही की त्यांनी व्यसन घ्यावं की दारू प्यावी आणि मग त्याच्यामुळे त्याचे खूप वाईट परिणाम होत असतात। तर हे औचित्य साधून म्हणजे महाराष्ट्र दिन आहे, तर मी विचार केला की हे लेझिम पथ्य साजरं करून त्याच्याबरोबरीलाच पथनाट्य हे साजरं करावं आणि मेन टॉपिक मी घेतलेलं होतं की व्यसनमुक्ती आणि आमच्या टीचरांनी सुद्धा खूप मेहनत करून या मुलांना ट्रेनिंग दिलं आणि ते सुद्धा मराठीमध्ये त्यांनी थोड्या दिवसामध्येच त्यांनी हे साजरं केलेलं आहे। माझ्याकडून महाराष्ट्र दिवसाच्या आप सगळ्यांना शुभेच्छा। आज आमच्या स्कूलकडून सेंट झेवियर्स फ्रान्सिस कॉन्व्हेंट स्कूलकडून एक प्रोग्राम इथे सादर केला जात होता। लेझिम डान्स आणि पथनाट्य स्ट्रीट कॉम्पिटिशन या सादर केला जात होता आप सगळ्यांपुढं। तो हमें बहुत अच्छा लगा। महाराष्ट्र दिन हम जो महाराष्ट्र में रहते हैं उसका दिन था, तो हमें बहुत खुशी हुई। तो उसके लिए हमने एक प्रोग्राम यहाँ पे किया था। तो प्रोग्राम बहुत अच्छी तरीके से हुआ। पहली बार ही हमारे स्कूल की तरफ से कुछ ऐसा माथेरान में प्रोग्राम सादर किया गया महाराष्ट्र दिन के लिए और हम सबको बहुत अच्छा लगा। आज 1 मे रोजी प्रथमच आमचा सेंट झेवियर हायस्कूल जे कॉन्व्हेंट स्कूल आहे त्यांनी आज श्रीराम चौकामध्ये एक सुंदर असं व्यसनमुक्तीवर पथनाट्य सादर केलं आणि महाराष्ट्राची संस्कृती लेझिम सादर केली। म्हणजे कॉन्व्हेंटचा हा सगळ्यात पहिलाच प्रयोग होता आणि तो अतिशय यशस्वी झाला। पालकांनी नंतर आपल्या माथेरान शहराचे मुख्याधिकारी राहुल साहेब यांनी आणि आमच्या प्रिन्सिपल या सर्वांनी अतिशय उत्तम दाद दिली आणि मुलांचं खरोखरच कौतुक आणि आमच्या त्या टीचर्स ज्यांनी याच्यासाठी खूप मेहनत घेतली, ते अभिनय सर असतील, त्यानंतर सचिन सर असतील आणि सर्व मिस या सर्वांची मेहनत आहे। त्याचा अतिशय चांगला कार्यक्रम झाला आणि खूप प्रथमच महाराष्ट्र दिन अशा प्रकारे इथं साजरा झाला। आज महाराष्ट्र दिनानिमित्त प्रथमतः आमचे जे सेंट झेवियर हायस्कूल माथेरान तिथे नवीन जे प्रिन्सिपल आलेले सिस्टर सिसिलिया परेरा हे जेव्हा माथेरानमध्ये आले त्यांनी माथेरानची सध्याची परिस्थिती बघता तरुण जे वर्ग आहे जो तरुण वर्ग आहे तो व्यसनमुक्तीला गुटखा खाण्यामागे दारूच्या मागे भरपूर लागलेला आहे। भरपूर दिवसभर काम करत असतात, संध्याकाळी असं वाटतं त्यांना की आपण भरपूर थकलोय म्हणून एरंजीसाठी आराम करण्याच्याऐवजी त्यांना असं वाटतं की दारू पियावं किंवा गुटखा हो ह्याच्यामध्ये व्यसन करून त्यांना आराम भेटतो। पण ह्याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी माथेरान भरपूर विषय आहेत।
पण त्याच्यापैकीच एक जो व्यसनमुक्ती हा जो विषय आहे तो राबवून माथेरानमध्ये सेंट झेवियर हायस्कूलच्या मुलांनी हे पटनाट्य सादर केलं आणि त्याच्यानंतर लेझिम हे महाराष्ट्राची कला इथं सादर करण्यात आलेली आहे. थांबा आज महाराष्ट्र दिवस आहे आणि हा कार्यक्रम मराठीतच सादर झाला पाहिजे. नाटक बघा, तुमचं आमचं नाटक बघा, दारू मुक्तीचं नाटक बघा, हुक्काबंदीचं नाटक बघा, तंबाखू मुक्तीचं नाटक बघा, मारण बंदीचं नाटक बघा, व्यसन मुक्तीचं नाटक बघा, बघा रे बघा, नाटक बघा. पेटेवाले या, टोपीवाले या, दुकानवाले या, हॉटेलवाले या, काकी या, मावशी या, आत्या या, सारे या, बघा नाटक तुमचं आमचं. नमस्कार मंडळी, राम राम, सलाम वालेकुम, जय भीम, हाय हॅलो, कसं काय. नमस्कार मंडळी, नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व समतावादी लोकनेत्यांना अभिवादन करून सेंट फ्रान्सिस झेवियर कॉन्व्हेंट स्कूल आपल्या समोर सादर करीत आहे नाटक तुमचं आमचं. नाटक कसलं, हे तर आहे तुमच्या आमच्या जीवनातील रोजचे घडणारे काही प्रसंग. ते बदलायचे की असेच चालू ठेवायचे हा आपला निर्णय आहे. हा तुमचा आमचा प्रश्न आहे. यावर विचारही आपणच केला पाहिजे. अरे चल लवकर. अरे पुढी का सकाळ काही गावलीच नाही रे. अरे इतक्यात माझ्याकडे काय शिल्लकच नाही. अरे का रे का काय नाही रे, ते रोजच्या सारखी घरात झालेली भांडणं, उगाचच्या आईला डोक्याला टेन्शन, आणि आता एक आणि दोन पुढीने काय व्हायच नाही. पहिल्यासारखी काय किचन येईना. आता काय तुझं रामायण चालणार आहेस का. चल हे घे पैसे आणि आण लवकर, माळच घेऊन ये. हे घे. अरे रम्या झालं तरी काय सांगतोस की देऊन एक ठेवून आता. काय नाही रे, पुढीचं काही खरं नाही. छोटी बहीण तापाने पडपडतीया. आईने बापापासून पैसे लपून ठेवलेले ते मी चोरून आणले. कितीदा वाटतं ही पुढी सोडूनच द्यावी. अरे रम्या काकी रे, एवढं काय मनावर घेतो. कधी पैसे चोरू नको म्हणजे झालं. तुझं तोंड काय नाही उघडत रे. अरे तुझं गुटखा खाऊन तोंडच नाही उघडत झालं रे. सांगते मी तरुणांना, ध्यानी दादा, तुम्ही गुटखा खायचा बंद करा. ही आहे विषाची पुडी, लावी सर्व सुखाला काढी. कोणी लावी तुम्हाला याची गोडी, अन्न फायदा स्वतःकडे ओढी. होऊ नका तुम्ही बडीचा बकरा, तुम्ही गुटखा खाण्याचा बंद करा. मंडळी, गुटख्याचे असे भयंकर दुष्परिणाम बघून सरकारने त्यावर बंदी आणली आहे. तसा चोरून मारून मिळतो म्हणा, पण त्यात आपला फायदा काय. एके दिवशी या गुटख्यामुळे आपली दातवण गळ्यातून बाहेर येईल. त्यापेक्षा हा गुटखा सोडून दिलेलाच बरा नाही का. तर मंडळी, गुटखा सोडून देणार ना. मंडळी, आता आल्यात आमच्या गावच्या निवडणुका. त्यात काय होतंय ते पाहूया चला. नमस्कार मंडळी, मी राऊसाहेब. गावाची निवडणूक आली आहे. या राजकारणात तरुण रक्ताची गरज आहे, म्हणून मी उभा आहे. आपली निशाणी आहे बाई. काय ए मारते इकडे, काय करतोय तू. आपला प्रचार तुला करायचा आहे, पण आपली सोय काय साहेब. त्याची काळजी नको करू. तुझं संकट जेवणात खाण्याची सोय आहे आणि हे समजायच्या घरी साडी जोडी द्यायचे आहे. असं का मग. आम्ही कशासाठी आहोत तिथे साहेब. चला रे, रावसाहेब निवडून यायलाच पाहिजे. रावसाहेब निवडून यायलाच पाहिजे. हात कोणाला. रावसाहेबांना. हात कोणाला. रावसाहेबांना. नमस्कार मंडळी, मी भाऊसाहेब. आता गावाची निवडणूक आली आहे आणि मी या निवडणुकीला उभा राहिला आहे. गावाच्या विकासासाठी मी काय काय नाही केले हे सांगण्याची गरज नाही. गावाची सारी गटारे मी उभारली आहेत. आता पर नाही आणि पंख नाही. काय ती धोतर जोडी साडी सगळं नेहमीच आहे.
तुम्ही कार्यकर्त्यांसाठी या पट्ट्यानं खास सोय केली आहे. इंग्लिश खास तुमच्यासाठी. आता प्रचार दणकून झाला पाहिजे. पण आपली खून काय? हा तर आपली खून गाढव. चला मंडळी, या भाऊसाहेबाला विसरू नका आणि मात्या तुम्ही लागा कामाला. चल र, आपण दोघं लागू कामाला. बाटलीतून 2-2 जण घेऊ फेरी मारत. भाऊसाहेब निवडून यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. भाऊसाहेब निवडून यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. यायलाच पाहिजे. मत कोणाला? भाऊसाहेबांना. मत कोणाला? भाऊसाहेबांना. आम्ही तुम्हाला निवडून दिले. सांगा तुम्ही काय काय केले? अंगार काढी सत्यजुंदी, गावात अंधार सारा, जनतेचे हाल न मिळेना भाल, गावात साड्या गाळा. स्वस्त धान्याचे दुकानं गेले. सांगा तुम्ही काय काय केले? भलतीच वेगळी सुधारण सगळी, साराच बाजार करा. गावाचा विकास केला भकास, बंद पडली आहे शाळा. पहिलं दारूचं दुकान आलं. सांगा तुम्ही काय काय केलं? मंडळी, अशा पुढांच्या आशीर्वादाने गल्लोगल्ली दारूची दुकानं सुरू झाली. अहो, गरीब माणसांची चांगली घराजवळ सोय झाली, पण त्यांच्या कुटुंबाचं काय झालं? घरातील लक्ष्मीचं काय झालं? चला आपल्या गंगूबाईच्या झोपडीत जरा डोकावून पाठ उघडून दमली थांबलेली गंगूबाई घरात येते. कडेवरच्या लेकराला खाली झोपवते, पाणी पिते, भांडी घासते, जेवण बनवण्यासाठी एक एक डबे उघडून बघते. काही नसल्यामुळे डोक्यावर हात लावून उभी राहते. झोप बाबा झोप, मला लई कामं पडलेत. पीठ बी नाही, तांदूळ बी नाही, डाळ बी नाही, काय बी नाही. त्या रम्याला लागलाय गुटक्याचा नाद आणि त्याच्या बापाचा पाय सदा गुटतात. देवा देवा, कसा चालवायचा हा संसार? वस्तीत गुट्ट्याची दुकानं चालू झाल्यापासून बायकांचे निसते हाल. गंगे, हे गंगे. आला वाटतं मेल्या. चल लवकर, जेवायला दे मला. आज पगाराचा दिवस आहे ना, थोडे तरी पैसे दे की. पहिलं जेवाय दे, पोटात आग पडली आहे. आगीत टाक तुझी दारू. काय म्हणतेस गंगे? तू बायको आहेस का? कोण आहे? नवऱ्याची इतकी बी काळजी नाही तुला? माणूस कष्ट करून येते, दबून बागून येते आणि जेवाय बी नाही. तुम्ही कष्ट करतात आणि मी काय राणीवाणी भजून आहे व? मी पण कष्ट करतेच ना. हे ग बाईनी करायची, बरोबरी करायची नाही. काय देऊ जेवायला? काय हाय नाही? तुम्हाला काय फिकीर आहे का? कुठला की चालल्या गुट्ट्याकडे, पगार भेटला की चालला तिकडं. त्या रम्याकडे तरी लक्ष आहे का तुमचं? पुढ्या खात्या आणि गावभर हिंडतोय. काय बोलतीस का तू? तुझ्या मजुरीचा पैसा काय आला? ते तर कवाच खपले. त्या वाण्याची उधारी दिली ना व. बस बस बस, तू तशी सुधारायची नाही. कुठे लपवले ते सांग म्हणतो ना. मला बी दे 10 रुपये. लवकर जेवण बनव, तवर मी आलोच. आता काय हाडं टाकू माझी चुलीत? काय नाही जेवायला? मला नावं ठेवली, माझ्या दोस्तांना शिवाय देते. थांब तुझ्या उद्या बघतो. दारूवाला मेला, बेकार दारू पिला, गाडी खाली आलं, कोकून मेला, लिव्हर फुटून मेला. असं कुणी मेला, तसं कुणी मेलं. इकडं कुणाचा भाऊ मेला, कोणाचा दादा मेला, कोणाचा बाप ही मेला, कोणाचे लोकही मेले. असे किती गेले, दारूपायी मेले, जिथे जरी राहिले संसार उजेड झाला. दारूपायी असे शेकडो हजारो संसार उद्ध्वस्त झाले. माथेरान गावातील महिला व तरुण रस्त्यावर आले. दारूबंदीवाले आले, संघटनावाले आले, देशी बंद केली, विदेशी बंद केली, सगळीच बंद केली. अहो, त्यांनी दारू सोडली, नानांनी दारू सोडली, भावांनी दारू सोडली, नवऱ्याने दारू सोडली. जनता विजयी झाली, जनता विजयी झाली. तुमच्या नवऱ्यांनी सोडली दारू, देव पावलाय बाई, देव पावलाय. कष्टाची कमाई आता संसाराला जुळणार हो. कच्च्या बच्चांच्या पोटात 2 घास पडणार हो. एकमेकांना साथ देऊन माणसावानी ते जगणार हो. तुमच्या नवऱ्यांनी सोडली दारू, देव पावलाय बाई, देव पावलाय. वा वा, लय जगात काम केलंय बघा तुम्ही. इथे कोणी आहे का संघटनेचा? हो, मी आहे. काय काम आहे तुमचं? लय बेस्ट काम केलंय बघा तुम्ही. तुम्ही त्या गंगूबाईचे मालक आहे? हो, त्या. लय रडत असायची बिचारी. आता तसलं काळजी नाही, मी आज दारू सोडून टाकली. काय सांगता? हा, आणि मग घरात तर पैसा यायलाच लागतं. बरं म्हणजे मी माणसात आलो. दारूच्या नशेच्या पोरात ते ध्यान होतं. ते चालत होतं भिकाच्या मायवर. बरं आता आमचा संबंध चांगला आहे. मग तुम्हाला दारू सोडल्याचा काही फायदा वाटला का? हा, मग तुम्ही आमच्या संघटनेत सामील व्हायला पाहिजे. तुमचे अनुभव इतरांना सांगितले पाहिजे. आणि हे काय, गंगूबाई कुठे? अहो दादा,
काय गंगूबाई कसं चाललंय? बेस आहे सांगतात एवढं. अहो ताई, बोलायचं म्हटलं की माझ्यासाठी घटणी बनते, पण मी एक गाणे लिहिलंय, म्हणून देऊ का? आम्ही पण तुमच्या बरोबर बनतो का हो रंगोबा? आनंद झाला माझ्या मनाला, आनंद झाला माझ्या मनाला, सोन्याचा दिवस आज उगवलाय ग, सोन्याचा दिवस आज उगवलाय ग, माझ्या नवऱ्याने सोडली दारू, माझ्या नवऱ्याने सोडली दारू, देव पावलाय बाई देव पावलाय, देव पावलाय बाई देव पावलाय, तिच्या नवऱ्याने सोडली दारू, तिच्या नवऱ्याने सोडली दारू, देव पावलाय बाई देव पावलाय, देव पावलाय बाई देव पावलाय, कष्टाची कमाई आता संसाराला मिळणार हो, कष्टाची कमाई संसाराला मिळणार हो, कच्च्या बच्चांच्या पोटात 2 घास पडणार हो, कच्च्या बच्चांच्या पोटात